हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे तिसरी रूढी आणि आजची तारीख आहे 10 ऑगस्ट 2024, शनिवार. रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत. ओके. मध्यंतरी जरा गॅप पडला होता, साधारणपणे एक 20 दिवसाचा. त्याचं कारण असं होतं की मी मुंबईमध्ये भाड्याच्या घरात राहतो, त्यामुळे 3 वर्षाचं माझं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे दुसऱ्या घरामध्ये मी आलेलो आहे. तर मधल्या 20 दिवसात शेवटची दुसरी रीडी अपलोड केलेली आहे 21 जुलैला आणि आज 10 ऑगस्ट आहे, म्हणजे बरोबर 20 दिवसानंतर करतो आहे. या 20 दिवसामध्ये मी बिझी होतो घर शिफ्ट करण्यामध्ये, सामान लावण्यामध्ये, सामान वाहण्यामध्ये. आदर्शनगरवरून मी कीर्ती कॉलेजजवळ दादरला पश्चिमेला आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी रिटायर जरी झालेला असलो तरी LLMला, म्हणजे LLB नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन LLMला मुंबई विद्यापीठामध्ये आणि इतर कॉलेजेसमध्ये शिकवतो. त्यामुळे ते माझं दुकान चालू झालेलं असल्यामुळे जरा वेळ कमी पडला, वेळेचं नियोजन काही जमलं नाही. त्यामुळे 20 दिवसाचा ब्रेक पडलेला आहे, त्यामुळे तुमची क्षमा मागतो. तुमच्यापैकी काही जणांनी प्रेमाने चौकशी करून फोन वगैरे केला, ज्यांच्याकडे फोन नंबर आहे त्यांना. काहींनी व्हॉट्सअपवरती कम्युनिकेट केलं, काहींनी कमेंट्समध्ये अरे आहे ना रे बाबा तू, असं प्रेमाने विचारलं. म्हणजे बाबा काय तुझं काय तंगडं बिंगडं मोडलं, बरं वाईट झालं काय वगैरे, प्रेमाने अर्थात चौकशी केली सगळ्यांनी. त्याबद्दल तुमचा मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि पहिल्यांदा जर आज कोणी जॉईन होत असेल या यूट्यूबवरच्या ऑडिओला, तर त्याला विनंती, बाबा रे सबस्क्राईब कर, म्हणजे पुढचे सगळे जे हे आहेत ऑडिओ आहेत ते तुला मिळत जातील आणि आधीचे ऑडिओ जे आहेत ते तुला तिथे बघायला मिळतील. यूट्यूब चॅनलचं नाव आहे AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर. ओके. AA शेअरिंग मुंबई श्रीधर असं टाकलं की तुम्हाला आत्तापर्यंत ज्या अपलोड झालेल्या 60 आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत. आता जुन्या अपलोड करण्यासारख्या माझ्याकडे नाही आहेत आणि बऱ्याच जणांची तक्रार अशी होती की जुन्या ऑडिओ असतील तर त्याची क्वालिटी बरोबर नसते. हे नवीन तू जी बसून करतोस त्याची क्वालिटी चांगली असते, त्याच्यामुळे आता नव्याने करायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा आज श्री गणेशा तिसऱ्या रूढीपासून करतो आहे. ठीक आहे. प्रस्तावना पुरेशी झाली. ज्यांनी पहिल्यांदा आलेत त्यांनी सबस्क्राईब करा, जे पुन्हा पुन्हा येत आहेत त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि इतरांना, विशेषतः नवीन सभासदांपर्यंत हा खजिना पोचला पाहिजे. ह्याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थी हेतू नाही, कारण मला ह्याच्यातून काही पैसे मिळणार नाही आहेत. याला मान मरातक प्रतिष्ठा मला ऑलरेडी बऱ्याचपैकी प्रतिष्ठा मिळालेली आहे. मी स्टार स्पीकर आहे आणि आता वयाच्या 64व्या वर्षी नवीन काय मला बिल्ले मिळवायचे राहिलेले नाही आहेत. कार्यशाळा घ्यायला जातो आहे. आता पुढच्या रविवारी पुण्याला 2 ठिकाणी कार्यशाळा आहे, रविवारी आणि सोमवारी. आणि पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा भंडारा जिल्ह्यामध्ये लाखांदूर नावाचं कुठेतरी गाव आहे, मी काही गेलेलं नाही. आणि दुसरं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरीजवळ रुई नावाचं खेडेगाव आहे, तिथं जायचं आहे. प्लॅन ठरलेला आहे. तर जसं जमेल तसं करतो आहे. घराजवळच्या मीटिंग करतो आहे, वाचन करतो आहे, सोबत जगणे, पुस्तक वाचणे, आजूबाजूच्या लोकांना ज्यांना शक्य असेल त्यांना हात देणे, एवढं सगळं चाललेलं आहे. देवाची कृपा आहे, बरं चाललेलं आहे. चला, आजचा विषय आहे तिसरी रूढी. ओके. तिसरी रूढी काय म्हणते? मद्यपान थांबवण्याची इच्छा हीच AA सभासदत्व मिळवण्यासाठी लागणारी एकमेव आवश्यकता आहे. इंग्रजीमध्ये त्याचं शब्दांकन आहे, द ओनली रिक्वायरमेंट फॉर A मेंबरशिप इज डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग. आता खरी गंमत अशी आहे की अल्कोहोलिक सॅनर्सचं सभासदत्व मिळवण्यासाठी अरे किती पापड लाटले रे बाबा. आपण हिंदीमध्ये म्हणतात बहुत पापड बेले हमने. अरे कसली किंमत मोठी मोजलेली आहे. तुम्ही त्या रोटरी क्लब, लायन्स क्लब, आणखी कोणते कोणते भारीवाले क्लब असतात त्यांची मेंबरशिप मिळवण्यासाठी खूप मोठी फी असते, बरोबर आहे. पण आपल्या अल्कोहोलिक अनॉनिमस सभासदत्वासाठी किती मोठी किंमत मोजलेली आहे. मरता मरता वाचलेलो आहे. पैशाची वाट लागली, इज्जतीची वाट लागली, तब्येतीची वाट लागली, डोळ्यावरती परिणाम झाला आहे, केस पांढरे झाले आहेत, ऐकायला कमी येतं, सुधरत नाही. 2 माणसं बोलत असतील तर आपल्याबद्दलच बोलतात असं अजूनही विनाकारण वाटतं. त्याच्यामुळे दारू पिण्याची
जे काही दुष्परिणाम आहेत त्याची जी काही किंमत मोजली, अरे लोक सांगत होते ना रे, अरे अशी नको पिऊस मरशील झाल्या, त्या आईला आम्ही त्यांना उत्तर सगळे तो मरणार आहेतच नाही, मी दारू पिऊन मरेल, की फरक पडत आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर अल्कोहोलिक अनॉनिमसचं सभासदत्व मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी, जे सभासद स्वतःला म्हणवतात त्यांनी खूप मोठी किंमत मिळवलेली आहे. पण आता ही गंमत अशी आहे की अल्कोहोलिक अनॉनिमसची सुरुवात झाली 10 जून 1935, बरोबर आहे. बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब भेटले. डॉक्टर बॉब शेवटची दारू प्याले 10 जून 1935 आणि त्या दिवसापासून हे दोघंजणं सोबत राहायला सुरुवात झाली. त्यामुळे 35 साली संस्था सुरू झाली खऱ्या अर्थाने, असं आज आपण म्हणतो आहे. 1939 साली पुस्तक लिहून झालं, बिग बुक तयार झालं. त्याच्यानंतर मग प्रसिद्धी मिळाली. मग अल्कोहोलिक अँड गॉड, सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट, जॅक अलेक्झांडर आर्टिकल, असं अनेक गोष्टी झाल्यानंतर बऱ्यापैकी अल्कोहोलिक अनॉनिमसला अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेबाहेर प्रतिष्ठा मिळाली, प्रसार झाला. आणि साधारणपणे एक 10 वर्ष होत असताना 1946 साली बिल डब्ल्यूच्या डोक्यामध्ये आलं की अरे आपल्या पश्चात ही संस्था टिकली पाहिजे. ही संस्था जर का जिवंत राहायची असेल तर अशाच प्रकारे काम करणारे, आधीच्या संस्था ज्या त्यांचं नाम निशाण राहिलं नाही असं जे काय झालेलं आहे त्याच्यातून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला काही बंधनं घालून घेतली पाहिजेत. आणि जनरली कुठलीही संस्था म्हटली की काहीतरी नियमावली अमुक तमुक असतं, तर तसं काय अल्कोहोलिक अनॉनिमसचं नव्हतं. पण बिल डब्ल्यूनी 1946 साली हे सगळं विचार करायला सुरुवात केली. आणि 49 साली त्यांनी बेस्ट ऑफ ग्रेपवाईन, आपलं ग्रेपवाईनमध्ये आर्टिकलमध्ये 12 पॉईंट्स फॉर एज फ्युचर नावाचा एक लेख लिहिलेला होता. आणि त्यानंतर 1950 साली जे कन्व्हेन्शन झालं त्या कन्व्हेन्शनमध्ये आपल्या ह्या 12 रूढी, खऱ्या अर्थाने त्याला GSOची किंवा जनरल सर्व्हिस स्ट्रक्चरची मान्यता घेतलेली आहे बिल डब्ल्यूने. आणि ए कम्स ऑफ एज तेव्हा झालेलं आहे. 20 वर्ष झाल्यानंतर 1955 साली पुन्हा एकदा हे नव्याने सगळं सुरुवात झालेली आहे. आणि 53 साली हे 12x12 12 पायऱ्या 12 रूढी हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची दीर्घ चर्चा झालेली आहे. तर असा हा इतिहास आहे. 35, 39, 46, 50, 52, 55. ओके. तर याच्याकरता आपल्याला चर्चा करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता कसं आहे, तिसऱ्या रूढीबद्दल बोलताना आपल्याला पहिली रूढी समजावून घ्यायची इन द सेन्स काय, रूढी समजायला सोपं आहे ना, काय एकदम एक वाक्यात म्हणतो, मद्यपान थांबवण्याची इच्छा हीच सभासदत्व मिळण्यासाठी एकमेव लागणारी आवश्यकता आहे. पण ह्या रूढी ज्या आहेत त्या अनुभवातून आलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी खूप मारामाऱ्या झालेल्या आहेत. खूप मारामाऱ्या आपण सभासदांनी एकमेकांबरोबर केलेल्या आहेत. नॉन अल्कोहोलिक लोकांनी आम्हाला समजावून सांगितलेल्या आहे काही गोष्टी. आणि मग लक्षात यायला लागलं की सुरुवातीला काय बरं होतं, तर सुरुवातीला 2च ग्रुप होते, बरोबर आहे की नाही. आणि त्या 2 ग्रुपचे हळूहळू मग ग्रुप वाढत झाले. आता ह्या रूढीबद्दलची चर्चा जी आहे त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आहेत. एक म्हणजे 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक, ते मी सांगितलं. दुसरं आहे ए कम्स ऑफ एज, त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तिसरं आहे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन नावाचे आपले जे व्हॉल्यूम्स आहेत, म्हणजे ग्रेपवाईनच्या अंकाचे सिलेक्ट, त्यातल्या व्हॉल्यूम 1मध्ये ते एक BL मॅनहटनची एक BL नावाची बाई आहे. त्या बाईनी, ती 25-30 वर्ष सोबर आहे, तिने सगळ्या 12 पायऱ्या 12 रूढींवरती आर्टिकल्स लिहिलेले आहेत. तिचं एक आर्टिकल आहे. त्याच्यानंतर आपली पॅम्पलेट्स आहेत बरं का, छान पॅम्पलेट आहेत. एक आहे ए ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप्ड आणि दुसरं आहे द 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड. त्याच्यामध्ये पण छानपैकी या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे. तर आपण हळूहळू या रूढीबद्दल आपण कसे काय ह्या रूढीपर्यंत आलो, तर सुरुवातीला असं होतं की त्या 1946 सालचं बिल डब्ल्यूचं एक आर्टिकल आहे ग्रेपवाईनमधलं, हू इज अ मेंबर ऑफ AA असं 1946चं आर्टिकल आहे. आणि हे जे पॅम्पलेट आहे ए ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप्ड बाय बिल डब्ल्यू, त्याच्यामध्ये 10 आर्टिकल आहेत. त्याच्यामध्ये पान नंबर 10वरती सिरियल नंबर 2वरती हे आर्टिकल आहे, हू इज अ मेंबर ऑफ AA, 1946 साली लिहिलेलं आहे बरं का. आता त्याच्यामध्ये बिल डब्ल्यू म्हणतो की बिग बुकची पहिली आवृत्ती जी होती त्याच्यामध्ये शब्द होता ऑनेस्ट डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रामाणिक हा शब्द होता, जो यथावकाश नंतर प्रामाणिक शब्द गेला. तर तो कसा गेला, तर त्याच्याकरता बिल डब्ल्यूने त्याची उदाहरणं दिलेली आहे. बिल डब्ल्यू म्हणतो 1946 साली
GSO नव्हतं त्याचं नाव तेव्हा, जनरल सर्व्हिस ऑफिस असं त्याचं नाव होतं किंवा जनरल ऑफिस म्हटलं जायचं. आणि तेव्हा बसल्या बसल्या BLWने काय केलं की सगळ्या ग्रुपना पत्र लिहिलं की अरे भाऊ, तुमच्याकडे सभासदत्वाचे काय जे नियम आहेत की नाही, ते नियम जरा आम्हाला पाठवा. आणि जगभरच्या सगळ्या सभासदांनी, सगळ्या ग्रुप्सनी या फाउंडेशन ऑफिसला, किंवा ते तोपर्यंत GSO झालेलं होतं, ती प्रोसेस सुरू झाली होती, या ऑफिसमध्ये सगळ्या लोकांनी कळवलं की आमच्याकडे कोणालाही मेंबर घ्यायचं की नाही घ्यायचं ते आम्ही खालील नियमानुसार ठरवतो. आणि BLW म्हणतो बाहेर कोणाकोणाला ठेवायचे आहे लोकांना, तर त्याचं कारण होतं, पहिलं म्हणजे सारखा स्लीप होणारा इसम होता, तो आम्हाला नको होता. दुसरा होता तो स्वतः स्लीप होतो आणि इतरांना पण स्लीप होण्यासाठी उद्युक्त करतो. तिसरं होतं अरे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, मानसिक रुग्ण आहे. पुढचं होतं अरे तो उच्चभ्रू वर्गातला नाही आपल्यासारखा, तो तळागाळातला आहे म्हणून तो आपल्यात नको. आणखी एक कारण होतं अरे त्याला बिग बुक वाचता येत नाही. आणखी एक कारण होतं की त्याचा स्पॉन्सर त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाही किंवा अरे हा टिकेल असं काय म्हणत नाही, किंवा कार्यक्रमाबद्दल विद्रोहीगिरी करतो. आणि हे सगळं केल्यानंतर BLW म्हणतो ही भेंडोळी आम्ही जेव्हा तयार केली सगळ्या नियमांची आणि ती लिहिली बघितली, तेव्हा आमच्या लक्षात आलं अरे हे नियम सगळे मैलभर लांब होतील, एवढ्या कागदावरती लिहायला लागतील. आणि BLW त्याचं गमतीने वर्णन करतो की म्हणतो जर का हे सगळे नियम अंमलात आणले अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या वेगवेगळ्या समूहांमध्ये असलेले, तर म्हणतो आमच्यातले 90% लोक मध्ये येणारच नाहीत, येऊच शकणार नाहीत. आणि मग BLW कबूल करतो प्रामाणिकपणे की अरे बाबांनो, हे आम्ही असं त्यावेळेला का केलं. आज मागे वळून जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की आम्हाला दादागिरी करायची हौस होती का हो. कारण जुना सभासद म्हणजे त्याच्याकडे स्वतःहून लोक अधिकार देतात ना की बाबा रे तू ठरव आता काय ते, तू ठरव म्हणजे तेव्हा आमच्यातलाच एक बेवडा, त्याला लगेच अधिकार मिळाल्यानंतर त्याला चेव येतो. त्याच्यामुळे BLW म्हणतो की मग जुने सभासद फिल्टर लावायचे, याला घ्या त्याला घेऊ नका. आता त्याची कारणं काय आहेत त्याबद्दल BLWने चर्चा केली. त्याच्यामध्ये BLW म्हणतो की होय, आम्ही सहनशील नव्हतो, आम्ही नम्र नव्हतो, पण ह्या सहनशील नसण्यामागे महत्त्वाचं जे कारण होतं ते म्हणजे आमची भीती होती. कशाची भीती होती, तर हा स्लीप होईल. बरं, हा स्लीप झाला की आणखी 4 लोक स्लीप होतील, आणखी 4 लोक स्लीप झाले की ग्रुप बंद पडेल, ग्रुप बंद पडला की अल्कोहोलिक्स अनोनिमस जाईल, अल्कोहोलिक्स अनोनिमस गेली तर मग आमचे पण वांदे होतील आणि पुढे येणाऱ्या पिढीचे पण वांदे होतील. पण आता गंमत अशी झाली की हे सगळे अधिकार आमच्याकडे घ्यायचे का, आम्ही सहनशील नव्हतो. पण त्याचं कारण असं होतं की आम्हाला ही भीती होती की जर का एक दारुड्या प्याला आणि त्याच्यामागे लाईन लागली तरी संस्था जी एवढी मेहनत करून आलेली आहे त्या सगळ्याची वाट लागेल. म्हणून BLW म्हणतो की काही कालावधीनंतर आमच्या लक्षात आलं की अरे आम्ही असहिष्णू होतो कारण आम्हाला ही भीती होती. पण नंतर लक्षात यायला लागलं जसजशी वर्षे गेली तसं की अरे असे किती आले आणि किती गेले, संस्था ग्रुप समूह टिकून राहिलेला आहे. आणि मग हळूहळू आम्हा जुन्या सभासदांना अक्कल यायला लागली की जो टिकणार नाही असं आम्हाला वाटायचं तो टिकतो आणि तो ग्रुप चालवतो. अरे कितीतरी उदाहरणं आहेत. मी ह्याच्या प्रार्थना समूहाला पाहिलेलं आहे शिवडीला. मध्यंतरी मी तेव्हा तिथे राहत होतो तेव्हा बघितलं मी, अरे एक एक जुने सभासद वेगवेगळ्या कारणास्तव गायब झाले. आणि ज्याला मी म्हणत होतो अरे ह्याला लिहिता वाचता येत नाही, हा स्लिप झाला की नाही काही कळत नाही, हा मध्येच 5 वर्षानंतर उगवलेला आहे, ह्याच्याने काय होणार आहे. पण मित्रांनो, खरंच सांगतो, प्रत्येकाची काहीतरी देवानी योजना असते आखलेली. आणि ज्याच्याबद्दल मला खात्री नव्हती, ज्याच्याबद्दल माझं मत फारसं चांगलं नव्हतं, त्या सभासदांनी मध्ये कुणी येत नसताना 6 महिने जवळजवळ तो ग्रुप एकट्याने सांभाळला. तोच मीटिंग चालवायचा, तोच मीटिंग चहा मागवायचा, चहाचा हिशेब द्यायचा, जाताना चर्चमध्ये मीटिंगची चावी परत द्यायचा. त्याच्यामुळे BLW म्हणतो आम्ही नंतर नवीन सभासदांबद्दल भाकीत करणे किंवा जजमेंट करणे किंवा याचं काय होईल त्याच्याबद्दलची रूपरेषा, आमचा अंदाज व्यक्त करणे, हे सगळं आम्ही बंद करून टाकलो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे झालं काय की सभासद
व कधी मिळणार, कारण आमच्याकडे तर काय फॉर्म बिम नव्हता, आम्ही काय फॉर्म भरून घेत नव्हतो, पैसे नव्हते, काय रेकॉर्ड नव्हतं, काय स्टॅटिस्टिक्स नव्हतं. तर आता आमच्या लक्षात आलं की आता तर तो दारुड्या आहे हे कबूल करायचीही गरज नाही. आलं लक्षात. BW म्हणतो की पूर्वी आम्ही विचारले तू बेवडा आहेस का, तुला त्रास होतो का, अमुक आहे का. आता कुठं कोण विचारतो, नवीन आलेल्या सभासदाला विचारतो का आपण, हे तुला दारू सोडायची आहे का. ते 12व्या पायरीमध्ये आपल्याला 12 स्टेपिंगला जाण्यापूर्वी एक आयटम टाकलेला आहे, पण त्याच्यात आमच्याकडे बरेच शूरवीर लोक मुंबईमधले आहेत. ते मला माहिती आहे की त्यांना त्यांच्या जातीचा असेल, त्यांच्या गावातला असेल, त्यांच्या कंपनीतला असेल तर मग मात्र ते विचारत नाहीत तुला दारू सोडायची इच्छा आहे. बाकी सगळ्यांची मात्र ते बदलापूरमध्ये भांडणं करतात आणि त्यांना मग त्या 12 स्टेप कमिटीमधनं लांब ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे BW म्हणतो की आता आम्ही कोणालाही आल्यानंतर काहीही विचारत नाही. तो ज्या अर्थी आमच्या दरवाजापर्यंत आलेला आहे त्या हे बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधल्या व्हॉल्यूम 1मध्ये जानेवारी 1970चं आर्टिकल आहे, ट्रॅडिशन 3 म्हणून, पान नंबर 39 ते 43, 4 पानाचं असं आर्टिकल आहे. BL मॅनहटन NY. आता हे BL ते मला वाटतं त्या बाईचं नाव असेल, मॅनहटन गावाचं नाव असेल किंवा एरियाचं नाव असेल, आणि NY म्हणजे न्यूयॉर्क असेल. ही महिला त्या 3ऱ्या रूढीवरती अनुभव कथन करताना सांगते की अहो मी 25 वर्षापूर्वी मिटिंगला आले आणि तेव्हा माझी अवस्था भयानक होती. भयानक म्हणजे काय विचारायची सोय नाही एवढी होती. आता कुठं त्यांनी मला विचारलं दारू, एवढी माझी अवस्था गंभीर होती. आणि मला पहिल्यांदा ती जी बाई भेटली, ती बाई असल्यामुळे तेव्हा बायका होत्या, आणि त्या 1970 सालच्या ह्या आर्टिकलमध्ये ती सांगते की 25 वर्षापूर्वी म्हणजे 45 साली जेव्हा मी आले तेव्हा कुठलं काय विचारलं मला दारू सोडायची इच्छा आहे का ना काय काही विचारलं नाही. आणि तेव्हा ॲडमिशनचे नियमच नव्हते. 10 वर्ष झाली तर म्हणजे एला सुरू होऊन 35 आणि 10 45. आणि मी त्या बाईशी बोललो, तिने कुठलाच प्रश्न विचारला नाही आणि मी पण काय प्रश्न विचारायची हिंमत नाही केली. मी फक्त ऐकलं आणि मीच हळूहळू घाबरत तिला विचारलं, अहो मला तुमच्यात घ्याल का हो तुम्ही. तर ती बाई म्हणाली की अगं तू जेव्हा म्हणशील तेव्हा तू सभासद झालीस. त्याच्यामुळे आणि तेव्हा ती सांगते की 25 वर्षापूर्वी मी जेव्हा आले तेव्हा मला काहीही विचारलं गेलेलं नाही आणि मला कशास काय कळत नव्हतं. दारूने एवढी धुलाई झालेली होती माझी. त्याच्यामुळे ती म्हणते की तेव्हा काही ठिकाणी नियम असतील कदाचित, मला माहीत नाही, आणि ते सतत नियम बदलायचे. कारण हे काय शेवटी माहिती आहे का, आपण सगळे जॉन डो आहोत ना. दुसऱ्या रूढीमध्ये ते जॉन डो म्हणाला की नाही की माझंच बापाचं ग्रुप, माझंच ऐकलं पाहिजे तुम्ही, मीच सांगेल तसं काही वर्षानंतर फाउंडर मेंबर, ओल्ड टायमर्स, अमुक तमुक आम्हाला ह्याच्यातनं मी पण गेलेलो आहे बरं का. मी आता 35 वर्ष सोबर आहे, होईल जवळजवळ 10 ऑक्टोबरला मला 35 वर्ष पूर्ण होतील. आता वय माझं 64 आहे. त्याच्यामुळे मीही ह्यातून मी काय धुतल्या तांदळासारखं नाही आहे. मी पण मस्ती केलेली आहे, दादागिरी केलेली आहे आणि नको ते उपद्व्याप केलेले आहेत. पण आज मला कळतं की तो गाढवपणा होता. आणि BW म्हणतो हा गाढवपणा केल्याशिवाय आम्ही शहाणे होतच नाही ना रे बाबा. त्यामुळे ए कम्स ऑफ एजमध्ये पान नंबर 102वरती इंग्रजी पुस्तकामध्ये BWनी त्याचं वर्णन केलेलं आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये सगळ्या प्रकारची ॲडिक्शन्स असलेले लोक येणार. दारूबरोबर इतर गोष्टी म्हणजे काय, तर एक आहे नार्कोटिक्स अनॉनिमस म्हणजे चरस, गांजा, अफू, ड्रग्ज, पिल्स घेणारे लोक, आणि दुसरे होते गॅम्बलर्स अनॉनिमस नंतर सुरू झालेले ते. म्हणून BW म्हणतो आम्ही एक जाम भारी आयडिया शोधून काढली होती तेव्हा, कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हे ठरवण्यासाठी प्युअर अल्कोहोलिक नावाची एक संकल्पना आम्ही शोधून काढली. आणि तो त्याचंच वर्णन करतो. इट वॉज अ मिथिकल कॅरेक्टर, म्हणजे हे मायथॉलॉजीमध्ये असल्यासारखं ते सस्पेन्सवालं कॅरेक्टर होतं. कारण प्युअर अल्कोहोलिक म्हणजे त्यांनी फक्त दारू प्यायली आणि वाट लावलेली आहे. बाकी तो पत्ते खेळलेलं नाही, त्यांनी गांजा प्यालेलं नाही, त्यांनी लपडी केलेली नाही, बाईची लपडी केलेली नाही, अमुक नाही, त्याचा देवावर विश्वास आहे, तो बिगू वाचायला तयार आहे. अरे असं प्युअर अल्कोहोलिक कुठे नसतोच. पण काही लोकांच्या तत्कालीन लोकांच्या डोक्यात ही नवीन आयडिया आली होती. त्याच्यामुळे मेंबरशिप करताना खूप नियम होते आणि सगळे नियम करायला लागले असते तर वाट लागली असती. त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे एखादा माणूस जर येऊ इच्छित असेल एमध्ये आणि दारूपासून दूर राहू इच्छित असेल तर त्याला नाही म्हणणारे आम्ही कोण, असा BWनी ए कम्स ऑफ एजमध्ये प्रश्न विचारला. कारण आपण अदरवाईज पण म्हणतो की ए म्हणजे आखरी अदालत, इधर नाही तो किधर नाही.
आणि मग साला आपणच कोणाला तरी सांगायचं की मी तुझा जज आहे, मी तुझा ज्युरी आहे, मी तुला आत घेणार नाही, आम्ही तुला बाहेर ठेवू. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून काही वर्षानंतर आमच्या लक्षात आलं की हे काय बरोबर नाही. त्याच्याऐवजी अल्कोहोलिक्सने ॲनॉनिमसने ठरवलं की भाई देख, आम्ही काय तुला मेंबरशिप देणार नाही आहे. तू जेव्हा म्हणशील मी ह्या संस्थेचा सभासद, तेव्हा तू संस्थेचा सभासद झालास आणि तू जोपर्यंत ठरवशील तोपर्यंत तू सभासद आहेस. तुला कोणीही सांगू शकणार नाही. त्याचं कारण असं होतं की सुरुवातीला ही जी मराठीमध्ये आपला बिग बुकमध्ये शेवटी 179 पानावरती अपेंडिक्समध्ये दीर्घ स्वरूप दिलेलं आहे. त्या दीर्घ स्वरूपामध्ये तिसरी रूढी अशी सांगितली आहे, आमच्या मी वाचतोय बरं का, हायकोर्ट, आमच्या सभासदांमध्ये मद्यपाश पीडित सर्वांचा समावेश असायला हवा. म्हणून ज्यांना सुधारण्याची इच्छा आहे अशा कुणालाही आम्ही नकार देऊ शकत नाही. सभासदत्व, पैसा किंवा मतांचा सारखेपणा, म्हणजे माझं जे मत आहे तेच तुझं मत असलं पाहिजे, यावर कधीही अवलंबून असणार नाही. मद्यमुक्तीच्या हेतूने एकत्र आलेले 2 किंवा 3 मद्यपी स्वतःला समूह म्हणून घेऊ शकतात, परंतु समूह म्हणून त्यांची इतर कशाशीही बांधिलकी असता कामा नये. ओके. BW म्हणतो, nor ought a membership ever depend upon money or conformity. Any 2 or 3 alcoholics gathered together for sobriety may call themselves at a group. त्याच्यामुळे आपला पूर्वी जो गोलामध्ये त्रिकोण जो होता एम्ब्लेम, अर्थात त्याच्यावरचा आपण कॉपीराईट सोडून दिलेला आहे, त्यामुळे आता सगळेजण वापरू शकतात. त्या त्रिकोणामध्ये ज्या 3 बाजू होत्या गोलातल्या त्रिकोणाच्या, त्यातली खालची बाजू होती ती रिकव्हरी म्हणजे 12 पायऱ्या, दुसरी एक बाजू होती ती युनिटी म्हणजे त्याच्यामध्ये 12 ट्रॅडिशन 12 रूढी आल्या, आणि तिसरी बाजू जी होती ती सेवा, त्याच्यामध्ये 12 कॉन्सेप्ट्स 12 संकल्पना आल्या. तर BWनी अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे एकम्स ऑफ एजमध्ये, त्याच्यानंतर दीर्घ स्वरूपामध्ये, बेस्ट ऑफ ग्रेप वाईनमध्ये, आणि ह्या ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलपमधल्या 1946च्या आर्टिकलमध्ये. आणि आणखी एक छान पॅम्पलेट आहे बरं का, 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड. तो म्हणतो हा ज्याला आम्ही घ्यायला तयार नव्हतो ना, तो काय तो काय असेल, तर तो म्हणाले तो अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि नार्कोटिक्स अनॉनिमस किंवा ड्रग्ज आणि पिल ॲडिक्ट, किंवा काही लोक होमोसेक्शुअल होते, काहींना शिक्षा झालेली होती म्हणजे जेलमधनं ते आता बाहेर आलेले होते, काहींच्या डोक्यावर परिणाम झालेला असताना ते मेंटल इलनेस त्यांचा होता. आणि त्या ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड चित्रबित्र आहेत बरं का, छान. तुम्हाला जर पॉम्पलेट मिळेल तर जरूर घ्या. पान नंबर 6 आणि 7वरती तिसरी रूढी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ते चित्र काढून दाखवलेलं आहे सगळ्या रूढींचं. त्याच्यामध्ये तिसऱ्या रूढीचं पण चित्र काढून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो आहे की अरे बाबांनो, मेंबरशिपसाठी आम्ही किती पापड लाटलेले आहेत, किती किंमत मोजलेली आहे, आणि आता मी इथे दाराशी आल्यानंतर तुम्ही सांगतो की नाही असं नाही चालणार म्हणून तो म्हणतो की एक मोठा वाघ दाखवला आहे त्यांनी, आणि वाघासमोर तो एक नवीन आलेला सभासद आणि त्याचा स्पॉन्सर दाखवलेला आहे, आणि तो डायलॉग तिथे लिहिला आहे, वी आरंट बिट अफ्रेड यू विल हार्म अस, नेवर माइंड हाऊ ट्विस्टेड अँड व्हायलंट यू मे बी, फ्रॉम 12 स्टेप्स अँड 12 ट्रेडिशन्स. BW म्हणतो की या संस्थेतल्या जुन्या आणत्या लोकांना भीती वाटायची पूर्वी की अरे असं होईल तसं होईल, पण आता BW म्हणतो की आम्हाला खात्री आहे की तू संस्थेचं काहीही वाटोळं करू शकणार नाही, तुझ्या एकट्यामुळे संस्था बंद काहीही पडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. इतक्या वर्षामध्ये हजारो लोक आली आणि हजारो लोक मद्यापासून दूर राहिली, आणि म्हणून आज आम्ही म्हणतो आहे की नवीन आलेला सभासद मध्ये येण्यासाठी पात्र आहे की नाही हे आम्ही ठरवणार नाही. BWनी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये जे 1953 साली आलं, मराठी पुस्तक माझ्याकडे असलेलं पान नंबर 77 आहे, आणि इंग्रजी पुस्तक पान नंबर 139. ते इंग्रजीचं पान नंबर बदलत नाही, मराठीचा आवृत्तीमध्ये ते फॉन्ट साईज बदलली, यावं झालं त्यामुळे पान नंबर बदललेला आहे. त्याच्यामुळे 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये तिसऱ्या रूढीबद्दल 1953 साली BWनी त्या जो निबंध लिहिलेला आहे तिसऱ्या रूढीचा, त्याच्यात BW म्हणतो की कुणालाही प्रवेश नाकारत नाही. तू स्वतःच जेव्हा सभासद असेल जाहीर करशील त्या क्षणी तू चा सभासद झालेला असतील.
आणि सुरुवातीला नियम होते, त्याची यादी होती, समूहांकडनं मागवली. मग ते शुद्ध मद्यपी पाहिजे होते. त्यांना कोण नको होतं? भिकारी नको होते, बेघर नको होते, भटके नको होते, वेड्यांच्या इस्पितळामधनं आलेले नको होते, कैदी नको होते, तरेवाईक नको होते, आरडाओरडा करणारे नको होते, विचित्र नको होते, अप्रतिष्ठित असलेले नको होते. आणि बिल डब्ल्यू म्हणतो की अरे ह्या सगळ्यांना नाही म्हणून सांगणारा कोण? मग त्यांनी बिल डब्ल्यूने एक उदाहरण दिले, 2 उदाहरणं दिलेली आहेत 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये. त्यातलं पहिलं जे उदाहरण दिलं आहे तेव्हा बिल डब्ल्यू म्हणतो अहो फक्त 2 सभासद होते आणि बहुधा हे डॉक्टर बॉबच्या गावामधलं असेल. त्याच्यामध्ये तो सभासद आल्यानंतर घाबरत या लोकांना विचारतो, 2च ग्रुप असताना की अहो तुमच्यामध्ये मला यायचं आहे, मला दारू बंद करायची आहे हो, मला त्रास होतो, मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. पण माझी एक आणखी अडचण आहे, ती म्हणजे अशी की मी दारूच्या बरोबर आणखी एक दुसरं व्यसन करतो, तर तुम्हाला मी चालेल का हो? आणि मग त्याच्यावरती त्या ग्रुपमध्ये चर्चा झाली. सगळे ओल्ड टायमर म्हणायला लागले अरे नाही हा दुसरा ॲडिक्शनवाला आहे, मग आपल्याला पण ॲडिक्शन चटका लागेल, मग आपण त्या ॲडिक्शनमध्ये जाऊ, मग आपला मूळ हेतू बाजूलाच राहील, अमुक झालं तमुक झालं. ही चर्चा ढॅंटाढॅंट. दारुड्याला लय चर्चा करायची, मेंबर दारू बंद केल्यानंतर पण सभासद झाल्यानंतर लय चर्चा करायची हौस असते. आणि फुकटचे सल्ले आमचे तानाजी नेहमी म्हणायचे, बदलापूरचे वारले आता ते ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती दे. सल्लेखोर असतात, हल्लेखोर असतात, तसे सल्लेखोर असतात. त्याच्यामुळे हे ओल्ड टायमर किंवा सगळेच जण सल्ले द्यायला लागले मीटिंगमध्ये. बिझनेस मीटिंग झाली. शेवटी मग डॉक्टर बॉब म्हणाले, एक ओल्ड टायमर म्हणाले की अहो हे सगळं तुमची चर्चा मान्य आहे, पण परमेश्वर काय म्हणेल? परमेश्वराचं काय उत्तर असेल? आणि मग सगळ्यांची पाचावर बसली. का हो दारू बंद करायच्या मीटिंगला आलेल्या कुठल्याही माणसाला परमेश्वर सांगेल का की तू आमच्यामध्ये येऊ नकोस बाबा, तुझ्यामुळे आम्ही सगळे दारू पिण्याची शक्यता आहे आणि म्हणून तू येऊ नकोस, तू दारू पिऊन मर, पण तुला आम्ही आमच्यात घेणार नाही, असं परमेश्वर म्हणेल का हो? ते म्हणाल नाही, परमेश्वर असं कसं म्हणेल? परमेश्वर म्हणेल की अरे कुठल्याही प्रकारची भीती, लोक काय म्हणतील ते जाऊ दे, तेल लावत, हा दारू जीव वाचवण्यासाठी आला आहे की नाही आपल्या दाराशी, आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपण त्याला देऊया. त्यामुळे हे एक उदाहरण दिलं आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, त्याचं नाव खरं नाव दिलेलं नाही आणि बिल डब्ल्यू म्हणतो त्याचं वर्णन आपण एड म्हणून करूया. आता हा गंमत ह्या एडची अशी होती की एक तर हा दुहेरी कलंकित होता, म्हणजे त्याला डबल ॲडिक्शन होतं, म्हणजे अल्कोहोलिक्स असेल आणि आणखी काय याच्यात लिहिलेलं नाही आहे, नुसतं डबल आहे. आणि ह्या एडची स्पेशालिटी अशी होती की हा नास्तिक होता. तो सेवा द्यायचा, सगळं व्यवस्थित करायचा. फक्त तो देवाबद्दल बोलला की तो माय काढायची देवाचा, देवाच्याबद्दल देवनिष्ठा, धर्मनिष्ठा हे सगळं बाजू ठेवायचं. तो म्हणायचा हे देखो भाई तुम्हाला बाकी सब नाटक चलेगा, पण देव काय मी तुमचा सहन करणार नाही. आता प्रश्न असा आहे की तो देवाबद्दल अपशब्द बोलायला लागला, म्हणजे ज्याला आपण ब्लास्फेमी म्हणतो, ईश्वर निंदा, तसं तो करायला लागला. बाकीचे लोक म्हणाला अरे याला हाकला, त्याला सांगितलं लोकांनी असं बोलू नको रे बाबा तू देवाबद्दल. तर तो हुशार होता. तो म्हणाला, त्यांनी फळीवरचं पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकामध्ये प्रस्तावना लिहिलेली होती आणि त्याने ती वाचली. डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग इज द ओनली रिक्वायरमेंट फॉर ए मेंबरशिप. तो म्हणाला ह्याच्यात काय लिहिले तुम्ही, बरोबर आहे की नाही? मग मी का, आणि गंमत अशी होती की लोकांची इच्छा होती हा साला प्याला ना हा की मग ह्याला शाळेला अक्कल येईल, बरोबर, मग हा सरळ होईल. पण तो काय पित नव्हता. तो छानपैकी 12 स्टेपिंग करायचा, तो सगळ्यांना मदत करायचा, अमुक झालं तमुक झालं. आणि अचानक लोक वाट बघत होते की हा कधीतरी खबर येईल की हा प्याला म्हणून, पण तशी काही खबर येत नव्हती. पण अचानक तो काहीतरी कामानिमित्त हा जो एड होता तो कुठेतरी बाहेरगावी जातो आणि तिकडून तो तार पाठवतो, अरे मला पैशाची फार मदत आहे, तर तुम्ही मला पैसे पाठवा. आणि सभासद लोक म्हणतात बरं झालं, थांब जरा, हा आता तावडीत सापडलेला आहे. कोणीच त्याला पैसे काय पाठवत नाही, कोणीच त्याला काय फोन बिन, तेव्हा काय आता 1940 सालची वगैरे गोष्ट असेल, काय कोणी फोन बिन करत नाही. आणि बहुतेक लोकांना वाटतं की बरं झालं आता ह्याला हा बहुतेक काहीतरी अडचणीत असणार आणि हा बहुतेक पिण्याची शक्यता आहे, छान झाला, आता पिऊन आला ना की मग तो देवाला शिव्या द्यायचं बंद करेल. पण नंतर काही दिवसानंतर तो उगवला आणि त्याने त्याची स्टोरी सांगितली. तो म्हणतो अहो सगळेच वांदे झाले, धंद्यामधले पैशाचे वांदे झाले आणि मी त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी बोट्याने बोंब मारली, हे परमेश्वरा तू असशील तर दाखव मला तुझं अस्तित्व. तसं जशी बिल डब्ल्यूने बोंबाट मारली तशी म्हणतो मी
त्या दिवशी हॉटेलमध्ये एकटाच असताना म्हणतो मदत मागितली आणि म्हणतो काय गंमत झाली माहिती आहे का, मला हॉटेलमध्ये ठेवलेलं बायबल सापडलं. परदेशांमधल्या अनेक हॉटेलच्या रूममध्ये बायबलची कॉपी ठेवलेली असते. त्याच्यामुळे मग तो बायबल वाचतो, देवावरती त्याचा विश्वास बसतो, त्याला कळतं की अरे आपल्याला देवानीच वाचवलेलं आहे. मग तो देवाला शिव्या द्यायचं बंद करतो आणि पुन्हा मीटिंगला येतो. आणि लोक त्याला बघून घाबरतात. लोक म्हणतात बहुतेक हा स्लीप झालेला असेल. पण हा कसला पठ्ठ्या, तो मोठ्याने विचार काय रे तुमचं सकाळचं ध्यान झालं नाही का आजच्या प्रार्थनेचं पूर्वीचं. आणि मग लोकांच्या तो सगळी स्टोरी सांगतो की म्हणतो मी स्लीप वगैरे झालेलो नाही, पण आता माझी पूर्वीची जी खुजली होती ती खुजली मात्र माझी देवाला शिव्या द्यायची, नास्तिकपणाची कमी झालेली आहे. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये तू कसा का असेना रे बाबा, तू दारुड्या आहेस ना, तुला दारू बंद करायची इच्छा आहे ना, मग तू आमच्यामध्ये येऊ शकतोस. काय म्हणताय, मद्यपान थांबवण्याची इच्छा असणे हीच सभासदत्व मिळवण्यासाठी लागणारी एकमेव आवश्यकता आहे. द ओनली रिक्वायरमेंट फॉर ए मेंबरशिप इज डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग. त्याच्यामुळे तुला आणखी काय प्रॉब्लेम आहेत आणि तू कसा आहेस, तू आमच्यासारखं मत असलेलाच असायला पाहिजे हे काही नाही आहे. तू ये. आणि त्यातला ऑनेस्ट डिझायर शब्द जो होता, आता प्रामाणिक आहे की नाही कोण ठरवणार हो. तुमच्याकडे काय लिटमस पेपर आहे का, काय कुठली टेस्ट आहे का, की बाबा लघवीमध्ये काडी बुडवली ही की त्याचा रंग बदलला की त्याच्यावरनं तुमची रक्तात किती साखर आहे, आपल्या लघवीत किती साखर आहे कळतं वगैरे. तशी कुठली टेस्ट नाही. आता समोरचा माणूस प्रामाणिक आहे की नाही हे कोण ठरवणार. मग हे ओल्ड टायमर ठरवणार. मग ते ओल्ड टायमरने हळूहळू अंग काढून घेतलं. ते म्हणाले नको रे बाबा, हे नाही आपण नाही ठरवणार चायला, हे कोण झंगाट करत बसणार, हा दारुडे आहे की नाही, ह्याची प्रामाणिक इच्छा आहे की नाही हे नाही बघत बसणार. त्याच्यामुळे आम्ही कोण बघणार आहे. परमेश्वर असं विचारेल का हो त्याला दारू बंद करायची इच्छा आहे ना, आपल्या संस्थेत येऊन दारू बंद आपली झाली तशी त्याची देखील होऊ दे. म्हणून BLWनी हळूहळू ह्या जुन्या सभासदांकडे जे अधिकार दिलेले होते ते सगळे मोडीत काढले. आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू ए मेंबर, तुला जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत तू ए मेंबर. आता प्रत्यक्ष काय होतं की अनेक ठिकाणी आता सध्याचा जो प्रॉब्लेम, आता कसं आहे स्पेशलिस्ट ग्रुप्स आहेत बरं का. काही वकिलांचे ग्रुप आहेत, काही डॉक्टरांचे ग्रुप आहेत, काही नागड्यांचे ग्रुप आहेत, काही आणखी काय ड्युएल ॲडिक्टवाल्यांचे ग्रुप आहेत. तर BLW म्हणतो हे ग्रुप आहेत, पण ते लोक दुसऱ्या कोणाला यायचं मनाई नाही करत. आणि ते प्रायमरी त्यांची मेंबरशिप जी आहे ती एची आहे. त्याच्याकरता आम्ही त्यांना काय अडवत नाही की बाबा तू असंच असेल तर, आमच्यासारखंच मत असेल तर तू मेंबर, असं कोणी म्हणत नाही. पण आता अमेरिकेमध्ये 1935 साली अल्कोहोलिक्स अनोनिमस सुरू झाली आणि आता 2024 चालू आहे. म्हणजे आणखी 11 वर्षानंतर अल्कोहोलिक्स अनोनिमसला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. आता 89 वर्ष अल्कोहोलिक्स अनोनिमसला झालेले आहेत. त्यामुळे आता मागे वळून बघताना आपण ही तिसरी रूढी कशा पद्धतीने आपल्या ग्रुपमध्ये बघायची, तर त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आता राडा जो होता तो 2 व्यक्तींच्या बाबतीमध्ये होतो आहे. एक जो होतो आहे तो म्हणजे दुसरं ॲडिक्शन असलेलं. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये दुसऱ्या ॲडिक्शन असलेल्या लोकांनी ओव्हरटेक केलेला आहे ग्रुप. नावाने सांगत मी ग्रुपची, पण आजूबाजूचे लोक आहेत. मग त्यातल्या जुन्या लोकांचं म्हणणं आहे की नाही हे सगळे आता काय ते एनेवालेच चालवतात मीटिंग, अमुक आहे तमुक आहे ते. आणि एनेच्या मीटिंग कमी आहेत. त्याच्यामुळे काही लोक त्यांना सांगतात एनेवाल्यांना की तुम्ही एचा तुला प्रॉब्लेम असो किंवा नसो, पण तुला जर रेग्युलर मीटिंग पाहिजे असेल तर तू एमध्ये जा. कारण मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने सभासद आहेत, लाखोंच्या संख्येने, आणि मीटिंग पण भरपूर आहेत, वेगवेगळ्या वेळांना आहेत. सकाळी 6 वाजता ऑनलाईन मीटिंग तर काय गल्लोगल्ली जाता झालेले आहेत. आणि सगळेच ऑनलाईनवाल्यांना तो एक उलट कुठल्या तरी ग्रुपमध्ये मी छान वाचलं की ऑनलाईन मीटिंग ही फिजिकल मीटिंगला पर्याय नाही, पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी ही ऑनलाईन मीटिंग आहे. त्यामुळे खरं तुम्हाला एच्या फिजिकल मीटिंगला यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे हे डबल ॲडिक्टवाल्यांना अजूनही त्रास होतो किंवा अजूनही ए मेंबरला भीती वाटते की अरे हे आमची वाट लावतील वगैरे वगैरे. आणि दुसरी राडा होतो तो म्हणजे स्लीप झालेल्या माणसाला. तो सारखा स्लीप होतो, सारखा येऊन मीटिंग उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतो. आणि काय नाही ते BLW म्हणतो की तो पिऊन येऊन आरडाओरडा करायला लागला की कोणीतरी एक जण त्याला हात बाखट धरून
प्रेमाने बाहेर काढतो, जमलं तर त्याच्याशी बाहेर गप्पा मारत बसतो. पण पुढच्या वेळेला जेव्हा तो पुन्हा पिऊन किंवा न पिता येतो तेव्हा मात्र त्याचं स्वागत केलं जातं. झालं गेलं विसरून जा, तू मागच्या वेळेला मिटिंगला येऊन त्रास देतो असं कोणीही त्याला विचारत नाही, सांगत नाही. मी नवप्रकाश ठाण्याला आम्ही जेव्हा मिटिंगला जायचो, मी मूळचा भिवंडीचा आहे, त्या नवप्रकाश मिटिंगला असं कोणी पिऊन आलेला असायचा आणि तो बडबड करायला लागतो. कसं प्यालेला माणूस बडबड करतो. मग आमच्याकडे कॅडबरीचा विजय नावाचा सभासद होता, तो पहलवान होता. त्याचा हात म्हणजे ते आपलं सनी देओलसारखा 2.5 किलो का हातोडा होता, त्यामुळे तो त्याच्या शेजारी जाऊन बसायचा. आता पिऊन आलेला माणूस, पिऊन धुलाई केलेला माणूस जेमतेम 30-35 किलो वजनाचा असायचा आणि हा 100-125 किलोचा आणि एवढा मोठा त्याचा हात असायचा. तो त्याच्या शेजारी जाऊन बसायचा आणि त्याच्या खांद्यावर हात टाकायचा. खांद्यावर हात टाकल्यानंतर तो बडबड करायला लागला की विजय त्याचा हात जड करायचा आणि दाबायचा त्याला, की तो एवढा हाताच्या वजनाने गुदमरून जायचा बिचारा, तो गप्प बसायचा. पुन्हा बडबडायला लागला की पुन्हा हात ठेवायचा. किंवा हरिभाऊ असायचे, हरिभाऊ त्याला बाहेर घेऊन जायचे. आमच्याकडे भिवंडीला बापू असायचे, अण्णा असायचे. कोणी पिऊन आलेलं असायचं तर मग त्याला घेऊन जायचे बाहेर आणि मग काही त्याला काय मदत हवी असेल तर ती मदत जरूर करायची जेव्हा शक्य असेल तेव्हा. पण त्याला कधी नाही तू मेंबर नाही आमचा, तू येऊ नकोस असं कधी म्हटलेलं नाही आहे कोणी. त्याच्यामुळे आजच्या तारखेला या तिसऱ्या रूढीचा एवढा फारसा संबंध नाही असं तुम्हाला वाटत असेल कदाचित. पण आता आणखी एक गंमत आहे, गॉसिप करणारे आणि विद्रोही म्हणजे ते अरे बरेच लोक बिल्लू म्हणतात बरं का. बिल्डब्ल्यूला बिल्लू म्हणतात, बिल्डब्ल्यू काही म्हणतात. अरे ते ऑरेंज नावाची काहीतरी वेबसाईट आहे, त्याच्यावरती बिल्डब्ल्यू कसा नालायक होता वगैरे लिहिलेलं असतं. त्याच्याबद्दल चर्चा आमचा सतीश सुरुवातीला करायला लागला तेव्हा अनिल डीन वगैरे त्यांना सांगितलं की अरे बाबा आमच्यासाठी बिल्डब्ल्यू देव आहे, तो नसता तर आम्ही मेलो असतो. त्यामुळे तू त्याच्याबद्दल कदाचित झालं असेल त्याच्याबद्दल. आणि बिल्डब्ल्यू प्रामाणिकपणे कबूलही करतो, माझ्या हातूनही चुका झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तिसऱ्या रूढीची चर्चा जेव्हा आपण आजच्या तारखेला व्हॉट इज रेलेव्हन्स, आजचा त्याचा संदर्भ काय आहे तर स्लिप झालेली माणसं, इतरांना स्लिप करणारे माणसं, गॉसिप करणारे सभासद, विद्रोही सभासद. हे काय नाही आम्ही पायऱ्या बिऱ्या काय घेतलेल्या नाहीत, आमचं काय वाकडं चाललेलं नाही, काय त्या रूढी बिडी. अरे मी त्या ह्याला गेलेलो होतो, कुठलं गाव ते वर्ध्याच्या पुढे मी गेलेलो होतो यवतमाळला. तर यवतमाळला तर तो एक सभासद आहे, भारी आहे, त्याचं नाव नाही सांगत मी आता तुम्हाला. तो काहीतरी भलतंच काहीतरी पडतो. तो मला व्हॉट्सअपवरती पण त्याने मला शिव्या बिव्या दिलेल्या आहेत, पण मी आपला नमस्कार पाठवतो, त्याला गप बसतो. त्याच्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं की अरे तो असाच वेडा आहे, तो सांगतो बिग बुक बिल्डब्ल्यू वगैरे काहीच गरज नाही, फक्त 1 डे ॲट अ टाईम, आजचा दारू प्यायची नाही. आणि त्याच्या ग्रुपच्या लोकांना तो सांगतो तिकडे जाऊ नका, अमुक आहे तमुक आहे. त्याच्यामुळे काही जण म्हणतात त्याला काढा बाहेर. आता परवाचीच आणखी एक गोष्ट चालली होती की एक कोणतरी सभासद म्हणाले औषध देतो मध्ये आलेल्या सभासदांना, जर का त्याची पटकन दारू थांबली नाही तर तो काहीतरी औषध देतो. म्हणजे काय फुकट नाही देत, विकत देतो. तर ते मला असंच काहीतरी परवा त्याचा फोन आला का काहीतरी झालं बाबा, त्याच्याशी बोलायची मला संधी मिळाली. तर मी त्याला म्हटलं अरे काय रे बाबा हे काय भानगड आहे. तो म्हणता दादा माझा मुलगा आणि माझी बायको काही कंपनीचे प्रॉडक्ट विकतात, त्या प्रॉडक्टमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचं ॲडिक्शन जाईल. म्हणाले एमध्ये आल्यानंतर ज्या माणसाची दारू बंद होत नाही त्याला आमचे माझा मुलगा आणि माझी बायको कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना सांगतात की बाबा रे हे औषध असं आहे, हे एवढी किंमत आहे, तुला पाहिजे असेल तर तू घेऊ शकतो. आता काही लोक घेतात, काही लोक नाही घेतात, पण सगळे बदनाम त्याला करून टाकला. त्याला क्लोज मिटिंगमध्ये बोलवला, ठरवलं सगळ्यांनी की याला बाहेर काढा, याची मेंबरशिप काढून घ्या ह्या होत्या. पण तसं काहीही झालं नाही. तो म्हणाला माझा काही संबंध नाही त्याच्याशी, माझी बायको आणि माझा मुलगा तो व्यवसाय करतात आणि ते सांगतात. आता खरं बघायला गेलं तर मी त्याला गमतीने म्हटलं अरे हे काय बरोबर नाही बाबा, ज्या संस्थेने माझा जीव वाचवला त्या संस्थेचं तू काहीतरी गडबड करतो आहेस तर त्या संस्थेच्या तत्वांविरुद्ध. त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग तुमच्या समूहामध्ये नक्की येणार आहेत की जेव्हा ह्याला बाहेर काढा, याची मेंबरशिप कॅन्सल करा आणि हा अद्वा तद्वा बोलतो, हा उलटसुलट बोलतो, असं बऱ्याचदा होण्याची शक्यता आहे. पण बिल्डब्ल्यू म्हणतो आम्ही कोणाच्याही इच्छेचे हे होणार नाही, जज होणार नाही. त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो मेंबर, जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत तो मेंबर. अशी ही तिसरी रूढी आहे. आज तिसऱ्या रूढीबद्दल बोललो, दुसऱ्या रूढीबद्दल 20 दिवसापूर्वी बोललो होतो. तिसरी रूढी मिळाली आज संधी. आज ठरवलंच होतं, म्हटलं सूर सापडला पाहिजे बाबा रे. देवाकडे प्रार्थना केली, म्हटलं अरे 20 दिवस झाले काय जमलं नाही. आता नव्या जागेमध्ये आलेलं आहे. आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत माझ्या घड्याळात. आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे
10 ऑगस्ट 2024 तिसरी रूढी. आज आपण आता इथे थांबूया. बरोबर आहे. काय शंका असतील तुमच्या तर कमेंटमध्ये जरूर करा. कमेंटला मी उत्तर देतो. ते देखील तुम्हाला वाचायला मिळणार आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जुन्यांनी पाठवा इतरांना, मी इतरांनाही कळेल. ओके. चला, वन डे ॲट अ टाईम. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा तिसरी रूढी आज इथे थांबतो. धन्यवाद. माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. आज मी तिसरी रूढी थांबलेलो आहे इथे. पुढच्या वेळेला चौथी रूढी घेऊन टाकूया. ओके, बाय बाय.